माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली। भुजबळ साहेबांचं माझं तर काहीच सोडलं नाही। हाके साहेब, मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो, पाडितोच म्हणतो। भुजबळ साहेबालाही म्हणतो पाडितोच, पाडितोच। अरे 1,42,000 मतांनी आलो, पाडितो पाडितो म्हणतो। हे बोलणार नव्हतं। आता आम्ही काही बोललो की तो बोलणारच। रोज सकाळी 9 वाजता आता एक निकाल माझ्या हाती आलाय। पडळकर साहेब, भुजबळ साहेब, आणि हा सगळ्या देशाचा निकाल आहे। ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा, रेल्वे भरतीचा। या देशाच्या निकालात 1.5 मिनिट जास्त घेतो, फक्त वेळेपेक्षा जास्त। अजमेर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस चा 9 गुणाचा फरक आहे। अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यूएस आणि ओबीसी मध्ये 6 गुणाचा फरक आहे। बिलासपूर मध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये 2 गुणाचा फरक आहे। बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 5 गुणाचा फरक आहे। चंदीगड मध्ये 7 गुणाचा फरक आहे। चेन्नई मध्ये 18 गुणाचा फरक आहे। गोरखपूर मध्ये 6 गुणाचा फरक आहे। जम्मू श्रीनगर मध्ये 16 गुणाचा फरक आहे। कलकत्ता मध्ये 6 गुणाचा फरक आहे। पटण्यामध्ये 1% फरक आहे। रांची मध्ये 12 गुणाचा फरक आहे आणि शिलीगुरी मध्ये 5 गुणाचा फरक आहे। हा ईडब्ल्यूएस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतोय। मग मला सांगा, खरंच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही। हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं। कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे का? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही। इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला, माझा डोळा काढला। माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे। हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला। आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे। तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा। पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही। ओपून दिसायला पाहिजे ना। ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा। पण त्यांना जगत्याला वाचत असेल की आपणच लय वाचाळ, समजायचं कारण नाही। माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा। बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती। फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो, त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं। मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो। तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या। बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही। बायकोच्या नाही तिची। मग जुन्नर, खेड, आंबेगाव, कोरोना मुंडे, शिरूर, कोण आहेत? पारनेर, अहिल्यानगर आणि 4 दिवस झाली इथे येऊन गेलेले। इथं आलंय। त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं जो लागण ती काही मला हे बोलायचं नव्हतं। त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही। मोठ्या संख्या वाढलेली, त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो। मित्रांनो सांगतो, तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही। पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही, तू माझ्या नादी लागू नको।